कुंवर शंभूराजे, शमशीर म्यान कीजिए अपनी, और अपने सरदारों से भी कहिए शमशीर म्यान कर दें। खान साहब आप भी। दिलेर खान, ये हुक्म है हमारा। खान साहब, हमने कितनी बार आपसे कहा कि कुंवर शंभू राजा से अदब से पेश आइए। लेकिन मिर्जा जी, आप इस बच्चे से संभल कर रहिए। ये बहुत मीठी छुरी है, मरहट्ठों की कटार है। जरूर आम्ही कट्यार आहोत, पण ही कट्यार मागून वार करणार नाही। जरूरत पडली तर छाताडावर वार करू। कुंवर जी, खान साहब, आपसे गलती हुई है। आप अभी इसी वक्त कुंवर शंभू राजा से माफी मांगिए। ये हमारा हुक्म है। हमें माफ कर दीजिए शंभूराजे। हमसे गलती हुई है। जाफर खान साहब, शाही जश्न की सारी तैयारियां पूरी हो गई? जी आला हजरत। बहुत अच्छे। और उस बदजात सिवा के रहने का इंतजाम कहाँ किया है? उसके रहने का इंतजाम ग्वालियर आगरा रास्ते पर आगरा से 4 कोस दूर मुलुकचंद की सराय में किया है। उसे यहाँ लाने की हमारी तमन्ना तो पूरी हो रही है। वो जानबूझकर वक्त की बर्बादी कर रहा है। हमें नहीं लगता कि वो जश्न के दिन यहाँ पर पहुंच पाएगा। जाफर खान साहब, आप कुछ भी कीजिए, वो सिवा दक्खन से कभी भी निकले, लेकिन जश्न के रोज उसे दरबार में हाजिर होना होगा। वो हमसे बराबरी करने की सोच रखता है ना, हम उसकी सोच बदलना चाहते हैं। हम उसे फर्क दिखाना चाहते हैं कि मामूली राजा महाराजा और शहंशाह के शहंशाह आलमगीर में कितना फासला होता है। सर्व किल्लेदार गडकरी राजेंच्या परीक्षेत उत्तीर्ण होतील याची आम्हास खात्री आहे, परंतु तरीही एक चिंता आम्हास स्वस्थ बसू देत नाही। कोणती चिंता हो साहेब? आग्र्यात जाण्याची एवढी मोठी तयारी केली बादशाहनं, परंतु दख्खनेत परतण्यासंदर्भात कुठलीच वाच्यता नाही। न काही तरतूद, न कुठली हालचाल। एवढंच नाही तर परतीचा दिवस आणि मार्ग हेही अजून निश्चित केले नाहीत बादशाहनं। कुंवर शंभूराजे अब दारुल सल्तनत जाएंगे। कच्ची उम्र के हुए तो क्या हुआ, अब वो दारुल सल्तनत के 5000 मनसबदार हैं, और इस वजह से उन्हें बादशाह सलामत कोई नई मुहिम भी सौंप सकते हैं। फिर इस मुहिम में कितने साल, कितने महीने, कितने दिन लग जाएंगे, ये तो खुदा जाने। खान साहेब, आपले तिरके बोलणे आम्ही चांगलेच ओळखतो। या मोहिमा, जंग मराठ्यांसाठी नव्या नाहीत। मुळात आमचा जन्मच जंग खेळण्यासाठी झाला आहे। आमची शस्त्र 5वीलाच पूजली जातात। घरात
विजयाचा उंबरठा ओलांडताना प्रत्येक मराठा पाठीवर मरण आणि तळ हातावर काळीज घेऊन फिरतो. आणि खान साहेब एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्हास पाहिजे तेव्हा आम्ही जातो आणि आम्हास पाहिजे तेव्हा आम्ही परततो. त्यासाठी आम्ही कोणाच्या हुकमाचे ताबेदार नाही. आप बादशाह के पंच हजारी मनसबदार हो और इस हैसियत से आपको बादशाह सलामत का हुक्म मानना ही पड़ेगा. और फिर बादशाह सलामत हो सकता है आपको काबुल भेजें, कंदहार भेजें या बंगाल भेजें. तो ऐसी सूरत में आप दक्खन कैसे वापस आ सकते हो? यही तो हमने कहा. मिर्जाजी माफी द्या, तुमचा यो खान लय पातळयंत्री आहे बघा. तुमचा लिहाज आहे म्हणून जिद्द सोडलाय त्याला. मग काय, नाहीतर हे बेनं आमच्या समशेरीखाली कधीच चिरडलं गेलं असतं. कुंवर जी, आप खान साहब पर ध्यान ना दे. उनकी फितरत ही कुछ ऐसी है. बादशाह सलामत ने आपको उनकी बराबरी का रुतबा जो दिया है, उससे शायद बौखला गए. इसीलिए आपके सामने आते ही उटपटांग बातें करते हैं. वो सब तो ठीक है दादाजी, आपण एवढी चर्चा केली परंतु आमच्या परतीच्या मार्गाबद्दल काहीच चर्चा नहीं झाली. कुंवर जी, हमने आपका वहां से निकलने का दिन मुकर्रर नहीं किया, क्योंकि अपनी सभ्यता के अनुसार, अपने रीति रिवाज के अनुसार आना कब है इसका फैसला तो मेहमान यानी आप ले सकते हैं. लेकिन आपको वहां से रुखसत कब कराना है, इसका फैसला तो आपकी मेहमान नवाजी करने वाले मेजबान वही ले सकते हैं. आपकी वापसी का फैसला सिर्फ और सिर्फ आला हजरत ले सकते हैं. तुम्हें एक बेहद जरूरी और खुफिया काम को अंजाम देना है. फौरन औरंगाबाद जाओ और ये खुफिया पैगाम शहजादा मुअज्जम को दिया. ये लो. हुजूर, दक्कन से खबर है, सिवा 5-6 दिन में आगरा निकलने वाला है. राजगढ़, पुना, अहमदनगर होकर वह औरंगाबाद की सरहद में दाखिल होगा. वाह, बहुत खूब, बहुत खूब, बहुत खूब. हम निहायत खुश हुए. सिवा की मौत अब करीब आ रही है. मौत और सिवा में अब सिर्फ 5-6 दिन का फासला है. शहजादे का रुतबा चाहिए तुम्हें सिवा. अब तुम देखोगे शहजादे कैसे होते हैं, शाही इत्माम कैसा होता है. आऊसाहेब शंभूबाळ मिर्झा राजांच्या छावणीत गेलेत. हे धोक्याचं ठरू शकतं. ते गड उतार झाल्यापासून आमच्या जीवाला घोर लागलाय. आऊसाहेब, तुम्ही त्यांना मिर्झा राजेंच्या छावणीत पाठवले तर खरं, पण आता गडावर राजे सुद्धा नाहीये. अशात काही बरं वाईट झालं तर. पुतळाबाई, काळजी करू नका. शंभूबाळ एकटे नाहीत. तानाजी आणि येसाजी यांच्यासारख्या पोलादी मुठींच्या तटबंदी आहेत त्यांच्याबरोबर. ते आहेतच हो, पण मिर्झा राजेंसोबत 1 लाखाचं लष्कर आहे. त्यात तो पाताळी यंत्री दिलेर खान पठाण नेहमी घात करायला टपलेलाच असतो. म्हणून काळजी वाटते आऊसाहेब.
शंभू बाळ आमच्या सामने येत नाहीत तोपर्यंत आमची काळजी कमी नाही होणार. आऊसाहेब, युवराज गडावर दाखल झाले ती. आई जगदंबे, आता आमच्या जीवाचा घोर मिटला. मुजरा साहेब, मिर्झा राजेंच्या छावणीतली मोहीम आम्ही फत्ते करून आलो आहोत. शंभूराजे, मोठे झालात तुम्ही. बरं आम्हा सांगा, छावणीची काय खबर बात? आऊसाहेब, मिर्झा राजेंनी आदर सत्कार केला, आबासाहेबांची विचारपूसही केली. पण आऊसाहेब, मिर्झा कडून आम्हास एक बात खटकली. आम्ही 5-6 दिवसांनी उत्तरे जाणार हे आम्ही त्यास सांगितले. मग आग्र्यातून परतीचा मार्ग कसा धरावा हे मिर्झास विचारल्यावर त्यांनी सांगितलं की परतीचा दिवस हा बादशाह ठरवेल. काय? बादशाह ठरवणार? ज्या बादशाहनं निघण्याचा मार्ग ठरवला, प्रत्येक मुघली ठाण्यावर राजेंची शाही बडदास्त ठेवण्याचं फरमान पाठवलं. इतकंच काय, पण शाही तिजोरीतून 1 लाख होऊन देण्याचं कबूल केलं. तो परत येण्याचा दिवस ठरवत नाही म्हणजे नक्कीच काहीतरी काळबेरा आहे. हा धोक्याचा इशारा आहे. माशाअल्लाह, खान साहब, इतनी मेहनत की थी वो अब रंग लाई है. लेकिन मेरा मानना है कि बादशाह सलामत ने उस सिवा को सजा देनी चाहिए थी, बंदी बनाना चाहिए था, उसका स्वराज्य निस्त नाबूद करना चाहिए था. पर ऐसा हुआ नहीं हुजूर, सब उल्टा ही हो गया. मिलेगी सजा, उसे जरूर मिलेगी. हुजूर, सजा तो मिलेगी, लेकिन वो आगरा आने के बाद ना. वो आगरा पहुंचेगा तब ना. उसे आगरा आने से पहले ही हम आऊसाहेब, एक खबर आहे. कसली खबर? आऊसाहेब, नायकांनी औरंगाबादहून खबर पाठवली आहे. राजा औरंगाबादच पोहोचतील. वाटेत जागोजागी आपली नजरबांध फौज पेरलेली आहे, त्यामुळे वाटेत फारसा धोका नाही. पर आऊसाहेब, औरंगाबादेत काय बाई वेगळेच वारे वाहत आहेत. तो माकड तोंड्या शहजादा मुअज्जम काहीतरी कट करतोय. राजांच्या जीवाला तिथंच लई धोका आहे असा निरोप धाडला आहे नायकांनी. जगदंबा, राजेंना तातडीने ही खबर पोचायला हवी. वय, राजांना लई जपून राहावं लागल. काळजी करू नकोस, आई जगदंबा राजेंच्या पाठीशी आहे, ती त्यांचं रक्षण करेल. पंत राजे अखंड धावपळ करीत आहेत. लोकांसाठी, स्वराज्यासाठी झटणारा हा लोककल्याणकारी राजा परत होणे नाही पंत. अगदी खरं आहे पंत, पण राजे आता निघणार आग्रा भेटीस, मृत्यूच्या अगदी जवळ. राजे आग्र्यात पोचले तर? आऊसाहेब, आपण हे काय बोलत आहात? राजे आग्र्यास पोहोचले तर म्हणजे? राजेंना आग्र्यात नाही, वाटेत धोका आहे पंत. वाटेत त्यांच्या जीवास धोका संभावतो. ऐसा क्यों होता है?
जिस चीज की हम बड़ी शिद्दत से राह देखते हैं, दुआ मांगते हैं, वो दुआ कबूल फरमाने के लिए अल्लाह इतनी देर क्यों लगाता है? आपा हुजूर, कहना क्या चाहती हैं आप? हम तो बस उस दिन का बेसब्री से इंतजार कर रहे हैं जिस दिन हमारा इंतकाम पूरा हो जाएगा। हमारी सूरत की बदसूरती का बोझ हमारे दिल से उतर जाएगा। आमीन। आपा हुजूर, वो दिन जल्द ही आएगा। कब वजीर सल्तनत, कब आएगा वो दिन? आपा हुजूर, जैसे ही सिवा के दक्खन से निकलने की खबर मिलेगी, सबसे पहले आपको इत्तला करेंगे हम। नहीं वजीर सल्तनत, वो सिवा राजगढ़ से तो निकलेगा ही, उसे निकलना ही पड़ेगा। लेकिन आप हमें तब इत्तला कीजिए जब वो औरंगाबाद से आगरा आने के लिए निकल पड़ेगा। बहिर्जींचा निरोप आहे तसा। बहिर्जी स्वतः औरंगाबादेत त्यांच्या हेरांसह पाळत ठेवून आहेत। शहजादा मुअज्जमच्या गोटातली पक्की खबर अशी आहे की राजे आग्र्यास पोहोचण्यापूर्वी औरंगाबादेत त्यास धोका आहे। परंतु आऊसाहेब, राजे म्हणाले होते की गडकोटांची व्यवस्था करून जेव्हा ते परत येतील तेव्हा सर्व गोष्टींची इत्तमभूत माहिती ते आपणास देतील। म्हणून तर आपण या गोष्टीची काही चर्चा केली नाही। राजे गडकोटाची व्यवस्था करून परततील तेव्हा त्यांच्याशी चर्चा करणं अत्यावश्यक आहे। तोपर्यंत सर्वांना राजगडाजवळ राहण्यास सांगावं। उस सिवा को तो हम ऐसी मौत मारेंगे कि सारे हिंदुस्तान को सबक मिले। एक बार वो सिवा मर गया तो उसके बाद उसकी फौज दुम दबाकर भाग जाएगी। उसके बाद बड़े शान से हम हमारे अंगूठी में नगीना चढ़ाएंगे। आऊसाहेब, तुम्ही कोणत्या कामाबद्दल बोलत आहात? काही मनसुबा आखला आहात का? स्वराज्य उघड्यावर टाकून आपण देव पाण्यात घालून बसलो तर रयतेनं कुणाकडे पाहावं? सबब राजे गडावर नसले तरी स्वराज्य कसं चालतं, कसं चालवलं जातं हे अलम हिंदुस्थानात दाखवून द्यायचं आहे आपल्यास। खम्मा गणी राजाजी, गणी खम्मा, राजांचा तातडीने संदेश घेऊन आलोय। आजपासून 5व्या दिवशी राजे आणि युवराज शंभूराजे उत्तरेकडे जायला निघतील। सोबत 3500 ची हत्यारबंद फौज असेल। आपके राजा जी और शंभू राजे किसी जंग में नहीं, जश्न में शरीक होने जा रहे हैं। रयतेसाठी राजे आणि युवराज म्हणजे सर्वस्व, तेव्हा त्यांची सुरक्षा महत्वाची हो। लेकिन हमने उन्हें जबान दी है, क्या आपके राजा जी को हम पर इतना भरोसा नहीं? तसं नव्हे मिर्जाजी, राजांचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे, पण रयत ऐकत नाही हो। म्हणून रयतेचा शब्द राखण्यासाठी ही 3500 मावळ्यांची हत्यारबंद फौजेची योजना। ठीक है रघुनाथ पंत, आपकी मांग के अनुसार हम बादशाह सलामत से इजाजत की दरख्वास्त करेंगे। शुक्रिया मिर्जाजी। राजांच्या सुरक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही। रास्त बोललात पंत। राजेंबरोबर आग्र्यास जास्तीत जास्त लोक जाणं गरजेचं आहे, परंतु सर्व मातब्बर मंडळी जाऊन चालणार नाही। स्वराज्याची परिस्थिती तुम्ही सर्व जाणता। सर्व महत्वाची मंडळी आग्र्यास गेली तर इथे स्वराज्याची व्यवस्था बिघडेल। राजगड हे स्वराज्याचं हृदय आहे।
ते सुरक्षित राहणं महत्वाचं. आग्र्यास कोण कोण जातील हे राजे तुम्हाला सांगतीलच. तुर्तास राजेंना कोणाकोणापासून धोका आहे याचा शोध काढणं महत्वाचं. म्हणजे आऊसाहेब, म्हणजे औरंगजेबापासून राजेंना धोका आहे, परंतु औरंगजेबाचा एखादा हितचिंतक, नातेवाईक, स्वराज्य विरोधक हाही राजेंचं नुकसान करू शकतो. कोण असेल तो? सुरतेचा बदला? पर पंत आताच तर तुम्ही बोललात नव्ह का तो इनाद खान काय बी करू शकत नाही, त्याची तेवढी पाऊस नाही म्हणून. त्याची नव्हे, तिची. ही कोण आऊसाहेब? रोशनारा. हो, पर आपल्याच भावाच्या आणि ते बी आलमगीराच्या विरोधात उभी राहील ही रोशनारा. अहो येसाजीराव, या रोशनारा बेगमला दिल्ली दरबारी मोठा रुतबा आहे. जसा विजापूर दरबारी बडी बेगमला होता, अगदी तीच परिस्थिती. त्यात ती बदल्याच्या भावनेनं उसळलेली नागिण आहे. सुरतेची नामुष्की तिच्या जिव्हारी लागली असणार. आणि अशी डिवचली गेलेली स्त्री बदल्यासाठी काहीही करू शकते, कुठल्याही पातळीवर जाऊ शकते. आऊसाहेब, हे जरी खरं असलं तरी ती एकटी हा बदला घेण्याचा मनसुबा तडीस नेऊ शकेल? तिला यासाठी नक्कीच कोणाची तरी मदत घ्यावी लागणार. कोण करेल मदत तिला? शहजादा मुअज्जम. खमागणी हुकुम, आगरा से बादशाह सलामत का फरमान आया. ओम शरण चंडी। हमने जैसा सोचा था वैसा ही हुए। रघुनाथ पंत, आला हजरत ने शिवाजी राजा को 3500 की फौज साथ ले जाने की इजाजत ना दी है। हमारी दरख्वास्त भी उन्होंने खारिज कर दी है। आता मिर्जाजी, तर कसं करावं? आमच्या राजांना काय सांगावं? मोठा पेच पडलाय आता। वाह 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 बादशाह सलामत, वाह, मान गए आपकी सोच को। शिवाजी राजा की मांग ठुकरा के आपने बहुत अच्छा काम किया है। खान साहब, वक्त की नजाकत को समझिए। खैर, रघुनाथ पंत, आला हजरत ने शिवाजी राजा को साथ में सिर्फ 50 लोगों की फौज ले जाने की इजाजत दी है। उस वक्त तो आगरा में मग आम्हासही विचार करावा लागेल। आग्र्यात जायचं की नाही? दादाजी, जर तुमच्या बादशाची 50 लोक आग्र्यात जाण्याची परवानगी असेल तर आम्हासही विचार करावा लागेल। एवढ्या दूर आग्र्यात जायचं की नाही? आपको आगरा जाना है या नहीं जाना है, ये सोचने की जिम्मेदारी अब आपकी नहीं है। आप अब मुगल सल्तनत के मातहत हो। मुगलों के बादशाह आपको जो कहेंगे वो हुक्म आपको मानना पड़ेगा। खान साहेब, आम्ही हरगिज काही विसरलो नाहीये। तह झालाय म्हणून आम्ही आपले गुलाम आहोत असं हरगिज नाही। म्हणून लक्षात ठेवा, शब्द जपून वापरा।
तुम और शिवाजी राजा आगरा नहीं जाओगे तो हमें तुम्हें कैद करके ले जाना होगा। खान साहेब, आम्हास आणि आमच्या आबासाहेबांना कैद करण्याची बाते करत आहात? कधी ऐकलंय लांडग्यानी सिंहाची शिकार केलेली? कधी ऐकलंय स्वारा कैद झालेला? कोणी हातात अग्नी धरलाय? ऐकलंयस? नाही ना? मग कैद करण्याची भाषाही बोलू नकोस, जळून खाक होशील। कुंवर जी, सब्र रखिए। आइए विराजिए यहां और हमारी बात ध्यान से सुनिए। आगरा में शाही जश्न की तैयारी हो रही है। दुनिया भर से आमिर, उमराव, शाह, बादशाह, राजे, महाराजे वहां पधारने वाले हैं। अब हर मेहमान के साथ इतनी बड़ी फौज आ जाएगी तो आगरा शहर छोटा पड़ जाएगा। इतने सब लोगों का इंतजाम करना बहुत मुश्किल हो जाएगा। इसलिए हमारी आपसे इल्तिजा है कि आप सिर्फ 50 लोग अपने साथ लेकर आगरा की ओर चलिए। दादाजी, 50 म्हणजे अगदीच कमी आकडा नाही का झाला? ठीक है कुंवर जी, हम आपके साथ 100 लोग ले जाने की इजाजत बादशाह सलामत से लेते हैं। तरी दादाजी, कमीत कमी 350 लोक आमच्या सोबत असतीलच। आता यात तडजोड नसावी। या ऊपर बादशाह परवानगी देणार नसतील तर आमचा नाईलाज होईल। दादाजी, आपली मर्जी खफा करण्यास आम्हास तरी आवडणार नाही। सबब ठीक है कुंवर जी, हम बादशाह सलामत से इजाजत लेकर आपको इतला कर देंगे। आऊसाहेब, एका महत्वाच्या विषयावरती आपणासोबत मसलत करावयाची होती। आम्हालाही काही सांगायचं होतं आऊसाहेब। सांगा, कोण मसलत? आऊसाहेब, राजेंनी आग्र्यात जावे किंवा नाही याबाबत आमच्या मनी सुवर्ण मध्य साधता येईल अशी एक योजना घोळते। आऊसाहेब, खुद्द राजांनी आग्र्यास न जाता आपण जर हुबेहूब त्यांच्यासारखा दिसणारा, त्यांच्या देहयष्टीचा एखादा तोतया आग्र्यास पाठवला तर? तुम्ही अगदी रास्त बोललात पंत। अशाने तहातील कलम मोडल्याचा बट्टाही लागणार नाही आणि राजेंना धोकाही संभवणार नाही। आऊसाहेब, राजेंऐवजी तोतया जाणं हे अजून एका दृष्टीने फायद्याचं ठरू शकतं। कोणत्या? राजेंच्या रूपातील तोतया सीमा ओलांडून गेल्यावर इकडे जर मिर्झा आणि दिलेरचा मनसुबा फिरलाच तर राजे स्वतः उपस्थित असतील त्यांना शह देण्यासाठी। तुमची योजना उत्तम आहे। सर्व समस्यांवर रामबाण उपाय। आऊसाहेब, कोणाच पाठवावे? आपल्या मनी कोणी आहे का? हो, एक आहे राजेंसारखाच तोंडवळा, ती जिगर, तोच दरारा, भोसलाई बारदानाचं तेजपुंज पात, समशेरीचे फर्जंद, ठाण्या बागाचे छावे, हिरोजी फर्जंद। आऊसाहेब, एवढ्या तातडीनं बोलावलं सा?
काय मनसुबा आहे? तुम्हास ठाऊक आहेच, शिवाजी राजे आणि आमचे शंभू राजे आग्र्यात जाणार आहेत बादशहाच्या भेटीस. प्रसंग बाका आहे. अशा समयी तुमची साथ आवश्यक आहे. मनसुबा अवघड आहे हिरोजी. आऊसाहेब, तुम्ही फक्त हुकूम फरमावा. तुमचा सबूत खाली पडू देणार नाही यो फर्जंद. यो हिरोजी बी भोसलाई बारदाण्याचाच फर्जंद आहे. आऊसाहेब, आमचा असा कयास आहे की राजांनी दस्तूर खुद्द आग्र्यास न जाता त्यांच्या जागी हिरोजीरावांनी शिवाजी राजे बनून आग्र्यास जावे. आऊसाहेब, मोरोपंत बराबर बोलतात. राजासनी सुखरूप ठेवून त्यांच्या जागी जर म्या गेलो तर यासारखं मोठं भाग्य नाही आमच्यासाठी. आऊसाहेब, लाख मेलं तरी चालेल, लाखाचा पोशिंदा जगायला पाहिजे. क्यों वजीर सल्तनत, उस दक्खनी चूहे की कोई खबर? कोई पुख्ता खबर तो नहीं मिली आपा हुजूरा, मगर उसके यहाँ पहुंचने से पहले उसके बारे में जानकारी आगरा पहुंचने लगी है. हमने भी सुना है कि उसके 4-5 हम शक्ल है. अगर सिवा ने खुद यहाँ ना आकर अपने किसी हम शक्ल को यहाँ भेजने की नामुराद चाल चली तो? हम शक्ल सिवा का? नहीं अपाजान, ये मुमकिन नहीं. वो दखनी चूहा इतनी जुर्रत नहीं कर सकता. लेकिन भाईजान, हमने तो यही सुना है कि जहां खतरा होता है वहां वो सिवा खुद नहीं जाता, अपने किसी हम शक्ल को भेज देता है. बिल्कुल दुरुस्त फरमाया आपाजान आपने. उसने अब तक जो भी जंग लड़ी है वो अपने पहाड़ी मुल्कों के किलों के सहारे और गनीमी कावा की बदौलत. हमारे यहाँ पर पहाड़ियाँ नहीं है और ना ही उसकी इतनी हिम्मत है कि हमारी इतनी बड़ी फौज के सामने लड़े. इसलिए वो अपना हम शक्ल भेज गनीमी कावा की चाल चलेगा. खामोश जाफर खान साहब, क्या आपको सचमुच सियासती दांव पेच, कायदे कानून इसका कोई इल्म नहीं? पहले अपने नजरबाजों को आगरे के लोगों के बीच भेजिए, अपने खास आदमी भेजिए और उनके जरिए ये खबर फैलाइए कि कैसे आलमगीर औरंगजेब ने उस दखनी चूहे को अपने शिकंजे में पकड़ा, उसे कैसे यहां आने पे मजबूर किया, उसे घुटनों पे लाया. वजीर सल्तनत, बेतुकी बातों पे यकीन करने से पहले अपने काम पे तवज्जो दीजिए, समझे? गुस्ताखी माफ हो आला हजरत, लेकिन तारीख गवाह है कि सिवा ने सिद्धि जौहर के 40,000 के पहरे को तोड़ते वक्त अपने हमशक्ल को भेजा था सिद्धि जौहर की छावनी में. क्या हुआ मिर्जा जी? क्या कहते हैं आलमपना? वहां आलमपना को कोई और ही फिक्र सता रही है. उन्हें शक है कि शिवाजी राजे आगरा खुद न जाकर अपने किसी हम शक्ल को भेज देवेंगे. सही फरमाया आलमपना ने. शिवाजी राजा दगाबाज ना है, हमें पूरा भरोसा है उन पर. आपको शिवाजी राजा पर घना भरोसा है, लेकिन आलमपना के सोच की जरा भी फिक्र नहीं है आपको. हमें शिवाजी राजा पर बिल्कुल शक नहीं है, पूरा भरोसा है. लेकिन आपकी तसल्ली के लिए उनके साथ आधे रास्ते तक हम हमारी फौज भेजेंगे, कम से कम औरंगाबाद तक. आऊसाहेब, त्या दगाबाज औरंगजेबाला राजांनी स्वतः जाऊन भेटणं
म्हणजे मरणाला जाऊन भेटणं नाही का? त्या परास असा काहीतरी गणमी कावा करून त्या लांडग्याचा माज नको का उतरवायला? हिरोजी, अहो जीवावरचा खेळ खेळत आहात तुम्ही. असा धोका पत्करून त्यास गनिमी कावा हे नाव देणं रास्त नाही. तूर्तास हा विषय नको. याबद्दलचा अंतिम निर्णय राजे घेतील.